मंत्री भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्यामध्ये जोरदार वाद झाल्याची चर्चा आहे। भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये ठेकेदारावरून वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाहतूक टेंडर काढले जातात। राज्यस्तरावरील एक टेंडर ठराविक ठेकेदाराला देण्यात यावं यासाठी पार्थ पवार यांच्याकडून ठेकेदाराला भुजबळांकडे पाठवण्यात आलेलं होतं। मात्र ठराविक ठेकेदाराला टेंडर देण्यास भुजबळांचा नकार होता। याच मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे। आजपर्यंत पक्षातील कोणत्याच वरिष्ठ नेत्यानं मला असं सांगितलेलं नव्हतं। भुजबळांनी अशी नाराजी व्यक्त केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, खरं तर अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमधील अंतर्गत जे संघर्ष आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत। सुरुवातीला तटकरे पटेल असतील त्यांच्यासोबतची नाराजी, त्यांच्यासोबत पार्थ पवार यांची असलेली नाराजी आणि आता भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे। प्राची, पाहिलं असेल की अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतली ही अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत जाते। विशेषत्वानं पार्थ पवार विरुद्ध पक्षातले ज्येष्ठ नेते यांच्यातलं जे काही वाकयुद्ध आहे किंवा त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो सातत्यानं उफाळून येतोय। पुन्हा एकदा पार्थ पवार विरुद्ध छगन भुजबळ असा एक संघर्ष या निमित्तानं पाहायला मिळाला आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या एका या निविदेवरनं, टेंडरवरनं हा सगळा जो वाद आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। एक निविदा ही आपल्या एका ठेकेदाराला देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका पार्थ पवारांकडनं घेण्यात आली। त्या संदर्भातला जो संबंधित ठेकेदार होता त्याला सुद्धा भुजबळांकडे पाठवण्यात आलं। परंतु अशा पद्धतीनं एखाद्या विशिष्ट ठेकेदारालाच का काम द्यावं याची नेमकी कारणं काय हा प्रश्न उपस्थित करत भुजबळांकडनं संबंधित व्यक्तीला जे कंत्राट होतं ते देण्यास नकार देण्यात आला। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काही प्रमाणात खडाजंगी झाल्याचं सुद्धा कळतंय। मुख्यत्वे आपण जर पाहिलं असेल तर याआधी पक्षाच्या नेतृत्वावरनं, पक्षाच्या एकंदर पक्षावर कोणाचं प्रभुत्व असावं यावरनं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध पार्थ पवार हा संघर्ष पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांच्याशी पार्थ पवार यांची खडाजंगी झाल्याचं कळतंय। परंतु या संदर्भात आता वस्तुस्थिती नेमकी काय हे स्वतः भुजबळ किंवा पार्थ पवारांनी समोर येऊन सांगणं खरं तर गरजेचं आहे। ज्या पद्धतीने किंवा ज्या परिस्थितीतून सध्या पक्ष जातोय त्या सगळ्या वातावरणामध्ये अशा पद्धतीनं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत पार्थ पवार यांचा जर वाद होत असेल तर तो निश्चितच पक्षासाठी काही प्रमाणात नुकसानदायक सुद्धा ठरू शकतो। त्यामुळे पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये झालेल्या या चकमकीनंतर, खडाजंगीनंतर पुढची भूमिका खरं तर काय असणार किंवा भुजबळ असतील किंवा पार्थ पवार असतील हे या संदर्भात नेमकं काय भाष्य करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।